या सगळ्या प्रकरणी योग्य ती पावलं उचलून आरोपीला सोडलं जाणार नाही, कठोरात कठोर शासन होईल अशी ग्वाही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या प्रकरण आणि या सगळ्या घडामोडीनंतर एक हातावर लिहिलेली सुसाइड नोटही समोर येताना दिसते। पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासंदर्भात दबाव टाकला जात होता असा आरोप महिला डॉक्टरांनी केलेला आहे। या महिला डॉक्टरनं काही दिवसांपूर्वी याविषयी नातेवाईकांना देखील माहिती दिलेली आहे, पण आता या घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय। या महिलेनं हातावर जी सुसाइड नोट लिहिली आहे त्यामध्ये PSI बदने हे नाव समोर येताना दिसतंय। यावर देखील काय कारवाई होणार या संदर्भात सवाल कायम आहे। महिला डॉक्टरच्या चुलत्यांनी आता मात्र या सगळ्या प्रकरणी गंभीर आरोप केलाय। पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्याकरता अनेकदा या महिलेवर दबाव टाकला जायचा असा आरोप नातेवाईकांकडून केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।